चषक 2024 मध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल. पुढची मॅच आपण सुरू करतोय. जय अंबिका देवरुंगपाड़ा बनाम एमडी स्पोर्ट्स सामनेपाड़ा। चलो हम अभी मेहमान नवाजी की तरफ चलते हैं। सबके बड़े दिल वाले बड़े हस्ती हमने देखी जिन्होंने दिल खोल के आपको बहुत सारी राशि बांटी है। ये तो सब उनका झांकी है, पिक्चर उनके पास बहुत बाकी है। आने वाले समय में बहुत बड़े प्रोजेक्ट यहाँ पे आने वाले हैं जिनका पूरा हिस्सा मेहता की तरफ से है। मेहता कंपनी वर्मा जी और उनके साथ में चलेंगे, साथ साथ चलेंगे सकाराम जी पाटिल। मैच की शुरुआत हो चुकी है। पहली गेंद पर सिंगल, उसके बाद वाइड गेंद डिलीवर की है गेंदबाज संकेत ने। एमडी स्पोर्ट्स सामनेपाड़ा टीम पहले बल्लेबाजी करती हुई। जय अंबिका देवरुंगपाड़ा टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। स्ट्राइक इस समय जयेश के पास। सन्मान्य हरचंद जी जोशी या आपलं हार्दिक स्वागत सर। घ्या सन्मान घ्या। टाळ्यांचा गजर असू द्या या सन्मानासाठी। गुजराती, पंजाबी, हिंदी, सब मराठी एकत्र झाले सगळे आणि टाळ्या वाजवा अशी मला माहिती दिलेली मेहता साहेबांनी की सखा पाटील सुद्धा आमच्यामध्ये आहे। आम्ही नुसते गुजराती नाही आहेत, तो सर्वांना एकत्र केले आम्ही। सब जम एक है, यूनिटी इज द स्ट्रेंथ। इसलिए मेहता कंपनी में सब शामिल है। जी हाँ, एकता में ही है आपकी सफलता। जरूर जरूर, ये सब सफल लोग हैं हमारे सामने जिनको हम देख रहे हैं। इनका शाही सम्मान होता जा रहा है, उनको नवाजा जा रहा है सखा जी पाटिल उनके शुभ हाथों से। मराठी हिंदी सब भाई भाई, मेहता वर्मा पाटिल भाई भाई बन गए। यहाँ पे गणपति देवता आप देख सकते, भगवान बप्पा मोरिया, गणपति बप्पा जिनकी प्रतिमा दी जा रही है मेहता एंड वर्मा ग्रुप को। सखा पाटिल भी ग्रुप में शामिल है जिनका कार्तिक लॉजिस्टिक का प्रोजेक्ट बहुत बड़ा चल रहा है और महावीर लॉजिस्टिक के भी बहुत बड़े मालिक है सब वर्मा एंड मेहता कंपनी। और उनके साथ में चलते चलते सखाजी पाटिल भी अच्छे डेव्हलप हो रहे हैं। आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं भगवानजी पाटिल सुद्धा आपल्यामध्ये सीईओ फ्रॉम इताडे। तो अब सभी मेहमान हमसे विदा लेते हुए एक बार तालियां होनी चाहिए पूरा मेहता वर्मा कंपनी के लिए, पूरा तालियां बनती है। जिन्होंने कैश लिए उनको भी तालियां बजाना है, नहीं लिए तो उनको अग्रसर मिलने वाला है, उनको भी तालियां बजानी है। बहुत बढ़िया, थैंक्स अ लॉट सर। थैंक यू सो मच मिस्टर राजकुमार मेहता, मिस्टर राहुल मेहता एंड मिस्टर विनोद वर्मा। चलते एक बार फिर से खेल की तरफ। स्कोर इस समय 3 रन। पहले विकेट का पतन हो चुका है, अनिकेत आउट हुए हैं। इस बार निकल के मारा है दर्शनीय स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से। पहले बाउंस पर गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही शानदार शॉट नए बैट्समैन रोहन के बल्ले से। बिल्कुल गेंद के पिच तक पहुंचे थे, हाफ वाली में लिया गेंद को और सीधे बल्ले से ड्राइव किया। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं था, फील्डर सर्कल के अंदर था मिड ऑफ की दिशा में, उसको आसानी के साथ क्लियर करते हुए बेहतरीन टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक। ये शानदार चौका, इस मैच का पहला चौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आपल्यामध्ये सन्माननीय संजय कासार साहेब जांभूळपाडा येथून उपस्थित झालेले आहेत। जांभूळपाडा गावचे समाजसेवक, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तसेच आमणे येथून जयेश किणे देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं देखील आई एकविरा चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत। त्यांच्या समवेत सन्माननीय हरिश्चंद्र जोशी साहेब, खांडवळ गावचे प्रसिद्ध उद्योगपती देखील उपस्थित होत आहेत। आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत आई एकविरा स्पोर्ट्स सांगे मार्फत आणि या स्पर्धेचे प्रणेते सखाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून। दरम्यान एक चांगला फटका येतोय, बॉलला उडवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय सुंदर चौकार। पहिल्या षटकातील शेवटचा बॉल होता। 2 चांगले फटके रोहनच्या बॅट मधून आलेले आहेत। चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय रोहन। धावसंख्या
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे पुन्हा एकदा व्यासपीठावर वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत हिताडे गावचे विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय भगवान भाऊ पाटील साहेब. तर थोड्याच वेळात आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय भगवान बाबू पाटील साहेब त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक नांदकरच्या मैदानावर मागच्या वर्षी अतिशय दमदार आयोजन आपण बघितलं होतं आणि यावर्षी देखील असं वाटतं की कदाचित अंडर फ्लडलाईट्स ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्लॅनिंग चालू आहे. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आपल्या या आमणे लोणार परिसरातील सन्माननीय भगवान बाबू पाटील साहेब. चला स्पीडअप करायचंय. खेळाडूंना विनंती असेल वेळ जास्त खर्च करू नका आणि शक्यतो 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे आहेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वैभव. यानंतरचा सामना असेल वीरेन स्पोर्ट्स भावाळे विरुद्ध जय मल्हार किरवली. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच स्वर्गीय यशवंत काथोड पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. थोडासा शेड्यूल मध्ये बदल आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे आपण वळणार आहोत. यानंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर अशी लढत असेल. सो स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ आपण सज्ज राहायचं आहे. हलक्या हाताने चेंडू तटवलाय कव्हर पॉइंटला. बॉल आडवेपर्यंत मिळते 1 धाव. दुसऱ्या षटकाला झालाय प्रारंभ. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1-12. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत जयेश आणि रोहन. स्ट्रायकिंग एंडला रोहन असेल ज्याच्या बॅटमधून 2 सुंदर चौकार आलेले आहेत. एक ऑफ साईडला ठोकला होता आणि त्यानंतर एक मिड विकेटला ऑन साईडला सुंदर चौकार त्याने ठोकला पहिल्या षटकामध्ये. ओहो जबरदस्त फटका, अद्भुत फटका येथे पाहायला मिळतोय. स्विच हिटचा वापर, स्विच हिट आणि स्वीट हिट. बॉल सीमा पार, येतोय षटकार. दरम्यान आपल्यामध्ये पाहुण्यांची अजून उपस्थिती लाभत आहे. सावतगावचे उद्योजक समाजसेवक सन्मानी हनुमानजी म्हात्रे साहेब सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. माजी सरपंच साहेब सर्वांचे लाडके संतोषजी काकडे साहेबांचं आगमन होत असताना आपल्या ह्या व्यासपीठाकडे क्रीडानगरीकडे वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्मान्य माजी सरपंच, कार्यतत्पर, कार्यकुशल आणि सोबतीला मच्छिंद्रजी जाधव साहेब सुद्धा येत असताना काकडे साहेबांच्या सोबतीला आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. शुभ स्वागतम. आणखी एक फार मोठी उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे माजी सरपंच सन्माननीय संतोष काकडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आई एकविरा चषक 2024 मध्ये सखाशेठ पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय अप्रतिम फटका रोहनच्या बॅटमधून आला. स्विचचा वापर केला, 6 धावा जोडल्या. यावेळेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र नेटचा बॅटवर घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये होम साई आमणे लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव अर्थात एमडी साहेबांचा संघ एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा आणि दुसरीकडे उपाध्यक्ष पंडित गोडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे जे अंबिका देवरुंगपाडा. अध्यक्ष वर्सेस उपाध्यक्ष. पायावर आदळलाय बॉल, जोरदार अपील होतंय मात्र पंच अपील फेटाळतायत. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का लवकर लागला होता, त्यानंतर मात्र चांगली काउंटर अटॅकिंग फलंदाजी विशेषतः रोहनने केली आहे. 14 धावांचं योगदान आतापर्यंत रोहनने आपल्या टीमला दिलंय. पुढचा बॉल सामना करतोय फलंदाज जयेश. अको टप्प्याचा बॉल यावेळेला स्विंग केलाय, हुक केलाय, जबरदस्त टायमिंग. बॉल निघून जातोय सीमा पार. हाय अँड हँडसम षटकार. अतिशय सुंदर फटका. चांगल्या पोझिशन मध्ये आला होता फलंदाज. थोडासा शॉर्ट बॉल होता. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना चेंडू हुक केलाय आणि पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. जयेशच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या आता गरुड झेप घेते, जाऊन पोहोचले 25 वर. अजूनही दुसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाची.
आजचा स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस सुपर संडे, खेळाडूंची कमाल संडे दे धमाल. मागचा सामना काय रंगला, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. जय बजरंग सावध आणि रुद्र स्पोर्ट्स सांगे या दोन संघादरम्यान अगदी शेवटच्या बॉलपर्यंत थरार होता. अखेर सांगे संघानं बाजी मारली. यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, तिकडे फिल्डर उपस्थित आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आहे, परंतु फेक परफेक्ट पाहायला मिळत नाहीये आणि त्याचाच फायदा फलंदाजांना मिळतोय. 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/27. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. नुकतेच मेहता अँड वर्मा कंपनी आपल्यामध्ये उपस्थित होते. आता आणखी काही मान्यवर आपल्यामध्ये जोडले गेलेले आहेत. जांभूळपाड्याचे सन्माननीय संजय कासार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमनेचे जयेश केणे साहेब उपस्थित आहेत. खांडवळगावचे उद्योगपती हरिश्चंद्र जोशी साहेब आहेत. SEO इताडेचे सन्माननीय भगवान बाबू पाटील साहेब आहेत आणि ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाड्याचे माजी सरपंच संतोष काकडे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान केला जातोय. हे देखील एक विशेष राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. सकाशेठ पाटील यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून मान्यवर या ठिकाणी पोहोचत आहेत सांगेगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये, जिथे हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर रंगतोय. आई एकविरा चषक 2024. चला, फलंदाजांना देखील विनंती असेल, आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका, स्पीडअप करायचंय जरा. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक. द्वितीय फेरीतील सामना असेल स्वराज्य स्पोर्ट्स नानकर विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवळ. जय अंबिका स्पोर्ट्स प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण बोलतोय स्वागत सन्मानाकडे आपल्या व्यासपीठावर. जांभूळपाड्याचे सन्माननीय संजयजी कासार साहेब, आपण या. संजयजी कासार ह्या व्यक्तिमत्वाला सुद्धा आपण आपल्या आयोजकांच्या वतीने, स्पर्धेच्या वतीने सखा पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान देतोय टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या व्यासपीठावर. माईची उद्धार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह मोमेंटो दिला जातोय संजयजी कासार साहेबांना. त्यानंतर आमणेगावचे उद्योगपती संजय जयेशजी केणे, आपण पण या. जयेशजी केणे, आपण पण या. अजय, आपण मध्ये मध्ये स्कोर सांगू शकता. जयेशजी केणे आपण पाहताय आपल्या स्क्रीनवरती. सखा पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ, सर्वांचे सखा, सोबती, सवंगडी, सहचर, साथी, दोस्त, मित्र, यार. आणि ही यारी न्याहारी पाहतो आपण. सर्व यार आलेले आहेत. पंडित गोडे, आपण एका बॉलसाठी जवळपास 3 ते 3.5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. एवढा वेळ घेऊन चालणार नाहीये, प्लीज. उद्योगपती खांडवळचे हरिश्चंद्रजी जोशी, आपण पण या. चांगला स्ट्रोक, चांगला प्रयत्न होता फिल्डरचा लॉंग ऑनला, मात्र कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आपण आज शाही सन्मान घेणार आहोत. शूज काढावे. हरिश्चंद्रजी जोशी, उद्योगपती खांडवळ. चांगलं व्यक्तिमत्व, जुने जाणते व्यक्तिमत्व आणि ज्यांचं कार्य तडफदार आहे. आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतले असे हरिश्चंद्रजी जोशी, ज्यांचा आपण सन्मान करतोय सखा पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि शिवरायांची त्यांना प्रतिमा सुद्धा दिली जाईल. शिवशाही सन्मान आपण देत आहोत. वेगळी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. तसेच ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला अगदी 1, 2, 3 क्रमांकाची सुंदर ट्रॉफीज लाभल्या, SEO फ्रॉम इताडे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर भगवान सेठ पाटील, आपण यायचं आहे हा सन्मान घेण्यासाठी. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व, दोस्तीतल्या दुनियेतील राजा माणूस. खूप वर्षांपासून त्यांचं कार्य अगदी जोमाने सुरू आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो, सामाजिक असो, क्रीडा क्षेत्र असो,
या सर्व क्षेत्रामध्ये आणि त्यांचा बिझनेस सुद्धा छान पद्धतीने त्यांनी सांभाळलाय आणि दोस्ती सुद्धा सांभाळली आहे सकापाडीच्या सोबतीला. पाहतोय आपण स्क्रीनवरती शाही सन्मान होत असताना आणि भगवानजी पाटील साहेबांना सुद्धा आम्ही देतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, ज्यांचं नाव घेतले की आपल्या अंगावरती रोंगटे उभे राहतात. आणि 19 तारीख जवळ येत आहे शिवजयंती उत्सव सोहळा आणि प्रतिमा स्वीकारली भगवानजी पाटील साहेबांनी. त्यानंतर अगदी उद्योन्मुख कार्यतत्पर कार्यकुशल माजी सरपंच सर्वांचे लाडके संतोषजी काकडे साहेब आपण यायचं आहे. 4 धावा येथे त्यांनी आपला काळ गाजवला आणि अनेक पद्धतीने विकासाची वाटचाल आपल्या परिसराला करून दिली. असे सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे आमनेपाडाचे सुपुत्र आणि सकापाटी साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून सुद्धा काही गोष्टीमध्ये त्यांचं कार्य आहे आणि मदत सुद्धा असते, सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. असं जाणतं व्यक्तिमत्व आपण पाहतो संतोषजी काकडे माजी सरपंच आमनेपाडा, ज्यांचा सन्मान घेतोय आपण सका पाटील यांच्या शुभ हस्ते. हा सुद्धा शाही सन्मान आहे. माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांना सुद्धा आपण देतोय शिवछत्रपती महाराजांची ही प्रतिमा. शिवाजी राजे की जय. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच ज्यांना आपण नतमस्तक होत असतो आणि बघा सका सुद्धा नतमस्तक झाले. 18 धावांचं योगदान तसेच भावालीचे कॅप्टन संख्या 37 धावा. विनोद पाटील सुद्धा आलेत भावालीचे कॅप्टन. आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. या विनोद पाटील आमने लोणार परिसरातील एक अतिशय दर्जेदार खेळाडू, दिग्गज खेळाडू. आपण पाहू शकता स्क्रीनवरती विनोदजी पाटील, एक उत्कृष्ट व्यक्ती आणि उत्कृष्ट खेळाडू अशी ख्याती आहे. पिंटू पाटील याच्या शुभ हस्ते आपण ज्यांचा इथे येतोजी सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो दिला जातोय विनोद पाटील यांना. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 37. टॉस साठी यायचं आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर असा दुसऱ्या फेरीतील सामना असेल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी या. तसेच आपण एक सन्मान अजून घेतोय हनुमानजी म्हात्रे सावतचे आपले समाजसेवक. हनुमानजी म्हात्रे या आपण समोर. आम्ही आपला सुद्धा सन्मान करू इच्छितो. स्पर्धेच्या निमित्ताने एकविरा चषक 2024च्या निमित्ताने आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा सन्मान, आदर आणि सत्कार झालाच पाहिजे. मला वाटतं भावाळे संघ उपस्थित झालेला आहे. हनुमानजी म्हात्रे भावाळे विरुद्ध जयमल्हार किरवली असा सामना खेळणार आहोत. वीरेन स्पोर्ट्स भावाळे विरुद्ध जयमल्हार किरवली. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 38. आपण पाहू शकता हनुमानजी म्हात्रे अगदी स्मित हास्यमुख व्यक्तिमत्व, ज्यांचा सन्मान केला. टॉस साठी मी विनंती करतोय भगवानजी पाटील, एससी ऑफ इताडे आणि माननीय सरपंच संतोषजी काकडे साहेब, आपण पण या महत्वाच्या टॉस साठी. आम्ही आपल्या शुभ हस्ते हा टॉस करू इच्छितो पुढच्या सामन्यासाठी. शेवटचा बॉल. फक्त एक धाव मिळाली आहे आणि याचबरोबर डावाची होते सांगता. विकेटचं पतन झालंय, म्हणजेच धाव मिळणार नाही. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन झालंय. एकूण धावसंख्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं. जय अंबिका देवरुंगपाडा टीम समोर हे 39 धावांचं टार्गेट असेल. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. टॉस करतायत सन्माननीय सीईओ भगवानजी पाटील, सोबतीला माजी सरपंच संतोषजी काकडे आमनेपाड्याचे. दोन टीमचे कॅप्टन्स, कीपर्स, एका बाजूला वीरन स्पोर्ट्स भावाले, दुसऱ्या बाजूला जय मल्हार किरवली. टॉस विन बाय किरवली. ओके, धन्यवाद. टॉस विन कॅप्टनला माझा हा सुंदर पेय एनर्जी ड्रिंक दिली जाते. माननीय सरपंच साहेब संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते. किरवली कॅप्टन टॉस जिंकला, काय निर्णय? बॅटिंग करणार आम्ही. किरोलीचा तिसरा संघ दिसतोय या स्पर्धेमध्ये. तुमची तयारी आता कशी असेल? आमची तयारी म्हणजे आमचं प्लेअरच नाही आज खेळायला. तुम्ही आधीच नाराज करता मला, असं नका करू. अपेक्षा करूया की चांगली फाईट होईल. खेळासाठी झालेलं आहे म्हणजे चांगलाच खेळणार आम्ही. कारण दोन संघांनी इथे प्रदर्शन केलं, परंतु थोडंसं त्यांची रणनीती चुकली. तुम्ही नक्कीच चांगलं प्रदर्शन कराल. कशी वाटते टुर्नामेंट?
टुर्नामेंट खूप चांगली आहे आणि खूप मस्त आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अजून मस्त आहे आणि पुढच्या वर्षी पण चांगले आयोजन करा अशी सांगे गावासाठी ऑल द बेस्ट. म्हणून तर मस्त खेळायचं आहे, मस्तच खेळायचं आहे. आपण बॅटिंग करायला उतरणार आहोत. किती धावा केल्या म्हणजे तुम्हाला योग्य वाटेल? 3 ओव्हरचा मॅच. बॅटिंग घेतली ना, बॅटिंग स्वीकारली. चला, फिल्डिंग तुम्हाला करायची हरकत नाहीये. तुम्ही किती धावांमध्ये रोखाल समोरच्या संघाला? 30 ते 25 धावांपर्यंत. तुम्हाला कसं नियोजन वाटतं सका पाटील साहेबांचं ही स्पर्धा? आयोजन खूप छान आहे. आता बघू, खेळायला मजा पण येणार. तुम्ही जेव्हा टॉस केला तेव्हा तुम्हाला काय फील होत होतं? 2 मोठ्या व्यक्ती तुमच्या समोर, त्या भगवानजी पाटील, संतोषजी काकडे, तुम्हाला कसं वाटलं मनाला तुमच्या? खूप चांगला वाटलं, कारण की समोरची व्यक्ती पण मोठी आहे. त्याच्यासमोर टॉचवरचा म्हणजे हक्क मोठा आहे. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तींसमोर कसं खेळायचं आहे? चांगलाच केला जाईल. ओके. दोन्ही कॅप्टनचं मनोगत ऐकलं. टॉस जिंकलाय जय मल्हार किरोच्या कॅप्टनने. त्याने स्वीकारला या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय. ओ टू स्वर्गीय सुरेश पाटील कॉमेडी स्टुडिओ. दीपकजी वेलेकर सुद्धा आपल्यामध्ये आहेत. या अगदी तरुण तडफदार धडाधडीचे कार्यकर्ते शिवसेनेचे दीपकजी वेलेकर, आपण हा सन्मान स्वीकारावा. छान डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहू शकता. तरुण तडफदार व्यक्तिमत्व सखा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. दीपकजी वेलेकर साहेबांचा हा यथोचित सन्मान ते आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने, आई विक्री चषक 2024च्या निमित्ताने. थँक्यू सो मच. तर चला आपण जाऊया मैदानाकडे. धावसंख्या बॅटिंग मधून उभी केली होती 38 आणि प्लस 2 धावांची पेनल्टी. त्याचं कारण म्हणजे ड्रेसिंग मध्ये नाही 12 खेळाडू, म्हणजे आपण ते पारड्यात टाकतोय देवरुंग पाड्याच्या. आणि धावसंख्या इथे झाली 40. 41चं टार्गेट असेल जिंकण्यासाठी MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या समोर. आपण करेक्शन करतो या ठिकाणी. नावांमध्ये बदल केला. ऍक्च्युली पहिली बॅटिंग झाली ती आमनेपाडाची, त्यांच्या पाड्यात गेले पाहिजे 2 धावा, बरोबर. म्हणजे 41चं टार्गेट आहे देवरुंग पाडा संघापूर समोर. बघा, या मॅच मध्ये MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. आणि आता जय अंबिका देवरुंगपाडा संघाची इनिंग सुरू होते. पहिल्या ओव्हर नंतर जो काही स्कोर होईल त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा ऍड करण्यात येतील. धन्यवाद. येस सर, ॲब्सोल्युटली राईट सर. आपण सुधारित आवृत्ती आणली स्कोरिंगची. जेव्हा षटक समाप्त होईल तेव्हा आपण 2 धावा इथे ऍड करणार आहोत. तर चला, मैदानी धावांचा पाठलाग सुरू झाला. पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडू इथे काकडे साहेबांच्या माध्यमातून. रामकृष्ण काकडे, उंच तगडे खेळाडू, फुलर लेनचा चेंडू वापर होता पहिल्याच या रिलीज मध्ये. अनेक मान्यवरांची मांदियाळी इतकी आहे की जितक्या धावा सुद्धा अजून झाल्या नाही टुर्नामेंट मध्ये, इतके मान्यवर. बघा, अजून मान्यवरांमध्ये भर होणार आहे, अगदी भर भरून मान्यवर आणि खूप मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येणार आहेत. काही वेळानंतर बाळा मामा साहेबांचं आगमन होणार आहे आपल्या या क्रीडा नगरीवर. साधारण 4 ते 5 वाजताच्या दरम्यान त्यांचं आगमन होईल. जल्लोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय सुरेश जी म्हात्रे साहेब उर्फ बाल्या मामा, गुंतवलीचे सुपुत्र. अगदी मोलाचं ज्यांचं कार्य आहे, कार्य ज्यांचं अफाट आहे, अफाट ज्यांची कीर्ती आहे आणि कीर्तिमान ज्याने स्थापित केलाय आणि प्रत्येकाच्या गळ्यातलं जे ताळीत बनत चाललंय, येणारा काळ नक्कीच ते गाजवतील असे चित्र दिसत आहे आपल्या या भिवंडी परिसरामध्ये. मग ते कार्य असो किंवा इलेक्शन असो, त्यामध्ये आपल्याला खूप काय बघायला मिळेल.
हा सुद्धा टर्न केला, चेंडूला छान पद्धतीने लेग ग्लास, वेगवान फटका पाहतोय. जितका बॉलरचा वेग त्यापेक्षा दुपटीने वेग इथे धारण केला चेंडूने जेव्हा बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. तर एकूण धावसंख्या आता झाली, अजून आम्ही पेनल्टीची ऍड नाही केल्या. धावफलकावरती 6. वैभव पवार आता आमच्या सोबतीला आहे, चांगला स्कोरिंग करतोय आणि तो गणितज्ञ सुद्धा आहे. त्यांनी मस्तपैकी करेक्शन केलं धावफलकावरती. प्रत्येक जण इथे चांगलं कार्य करतोय आणि गोलंदाज सुद्धा सुंदर कार्य करत असताना इथे चौकारानंतर कमबॅक करून देते रामकृष्ण काकडे. सकाळी सूरज सपाट अगदी चमकले आणि त्याची सपाट बॅटिंग ज्यांनी बघितली असेल ती अगदी खिळखळी करून ठेवणारी होती. उद्ध्वस्त करून टाकला त्यांनी सामना, गेलेला सामना अक्षरशः उरबाडून घेतला होता. आणि यालाच म्हणतात हिमतीने खेळणं, जिद्दीने खेळणं, चिकाटीने खेळणं आणि एखाद्याच्या प्रेरणेने खेळणं आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठा खेळ साकार करणं. बडे मैच का खिलाड़ी बनना चाहिए. अरे बड़ा शॉट भी आ रहा है मैदान के बाहर, सिक्सर. वाव, डान्सिंग डाऊन द विकेट. पावलांचा प्रॉपरली वापर केला ना चेंडूला सरळ बॅटनी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग आणि लॉंग अपच्या वरून फेकून दिले. स्ट्रेट लॉफ्टेड ड्राइव फॉर द सिक्सर. सुपर शॉट फ्रॉम द बॅट्समन मिस्टर केतन. केतन भात्रीची आठवण झाली आणि धावसंख्या इथे झालेली आहे 12. 2 धावांची पेनल्टी आहे ती MD स्पोर्ट्स आमनेपाडाला. ते अजून आम्ही ऍडिशन नाही केल्या, ज्या आम्ही पारड्यात टाकणार आहोत त्या देवरुंग पाडाच्या. बरोबर, ओके, आता बरोबर झालं. आता सुद्धा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला काढलंय मिड विकेटच्या जवळ आणि डीप मध्ये फुट वर्किंग होत असताना 28 क्रमांकाचा क्षेत्ररक्षक आणि सर्व 28 क्रमांकाचेच आहेत, म्हणजे MD साहेबांचाच गाडीचा नंबर. सन्माननीय भरतजी पाटील आणि अनिकेतजी घरत ही जेवण जोडी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि तुमचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आपण आम्हाला सायकल पुरवलेली आहे मॅच ऑफ द सिरीज साठी. तर आपण धावसंख्या इथे झाली 14, पण तो 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतोय, ऍडिशन आणि पारड्यात टाकतोय जय अंबिका पंडित गोणेच्या देवरुंग पाडाच्या खात्यामध्ये. आणि आता एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर सुधारित आवृत्ती 16वर. भरतजी पाटील साहेबांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी सुंदर ट्रॉफी आणि मॅच ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि अनिकेतजी घरत जे आहेत त्यांनी आम्हाला मॅच ऑफ द सिरीज साठी सुंदर सायकल प्रदान केलेली आहे, पुरस्कृत केलेले, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या दोन्ही पण जोडींचं, एवन जोडीचं आभार सकरामजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान असल्यामुळे. धावसंख्या 16, लक्ष जिंकण्यासाठी आपण लक्ष सुद्धा इथे उच्चारूया. 38 धावा केल्या होत्या बरोबर आणि 39चं लक्ष आहे. पवार तसेच शरदजी पाटील इताडेचे 5 बॉक्स ज्यांनी आम्हाला मिनरल वॉटर पुरवलंय त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय, जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शरदजी पाटील इताडेचे बरेच मान्यवर कालपासून येत आहेत. बाळू केशव पाटील, भाग्यजी पाटील, शरदजी पाटील, गुरुनाथजी पाटील, नवनाथजी पवार, बालकृष्णजी पवार नानकरचे, सर्वांनी इथे अगदी मैत्री इथे दाखवून दिली आहे. सखाच्या सोबतीची मैत्री दाखवून दिली आहे आणि दोस्तीतल्या दुरीतील राजा माणूस, दानशूर व्यक्तिमत्व जेव्हा लाभतं तेव्हा त्यांचे दोस्त सुद्धा तसेच असतात आणि फुलटॉसला असंच असतं, असंच फेकून द्यायचं असतं. षटकार तल्लकपणे, बेधडकपणे, धीरोदत्तपणे इथे फलंदाजी करतोय आणि गोड गोड इथे फटके मारतोय पंडित गोडेंच्या संघातील हा मिस्टर संकेत. देवरुंग पाडाचे हे पंडित गोडेने घडवलेला संघ पाहतोय. उपाध्यक्ष ओमसाई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे एका बाजूला उपाध्यक्ष साहेबांचा संघ खेळतोय आणि फिल्डिंग करणारा संघ अध्यक्ष साहेबांचा, सन्मान्य मदनजी दत्तू जाधव साहेबांचा. चांगला मुकाबला रंगू शकतो, परंतु असं वाटतं पवार की पहिल्याच सामन्यामध्ये इनिंगमध्ये पारडं जड झालंय पहिल्या षटकामध्ये, ते म्हणजे देवरुंग पाडाचं पारडं जड दिसतंय. लक्ष फार कमी आहे, 39 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी.
परंतु अजून विकेटचं पतन करण्याचा प्रयत्न करा. MD साहेबांचं तेच वाक्य तुम्हाला सांगतो, त्यांना खूप आवडतं ते वाक्य की आयुष्यामध्ये तुम्हाला खूप डसणारे साप भेटतील, त्यांना पुंगी वाचून नाचवण्याचं धाडस तुमच्या हातामध्ये ठेवा, तुमच्या मनगटात ठेवा आणि तो तुम्हाला ते प्रयत्न करायचा आहे. समोरचा अडसर दूर करायचा आहे, तुम्हाला विकेटची प्राप्ती करायची आहे. मस्ट निडेड विकेट. कोण प्राप्त करेल? प्रयत्न करतोय गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये अनंता. पुराणा चावल, जुना अनुभव इथे पणाला लावतायत. आपल्यामध्ये उपस्थित आमचे सायकल पुरस्कर्ते अनिकेतजी घरत, ग्रुप पंचायत सदस्य दानकर, ज्यांचा आपण इथे तुझी सन्मान करूया आपल्या या व्यासपीठावर. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न करत विकेट. आत्ता सुद्धा दुसरा बॉल डॉट काढतायत. वा, छान. MD हमनेपाडा संघ इथे कमबॅक करतोय. MD सुद्धा सामना बघतायत. कदाचित त्यांचं येणं सुद्धा असेल, कारण कोणाचं येणं नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या काळजाती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं, जनसेवेचं देणं असतं. हे सर्व आमचे देणेकरी त्यातील अनिकेतजी घरत, आम्ही आपला सन्मान करू इच्छितो आपल्या व्यासपीठात. आपण या समोर या, आपण ज्यांनी आम्हाला सायकल पुरवली आहे या स्पर्धेसाठी. मी आता सिरीजसाठी हॅमट केला हा चेंडू. उजव्या पायावरती वजन ट्रान्सफर करून हॅमटचा प्रयत्न होता व्ही शेपमध्ये, परंतु लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संख्येच्या बॅटमधून एक धाव आली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे बरोबर 23 वर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकात आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावा पेनल्टीच्या. बरोबर 7 आणि 2 9 आणि 14 23 बरोबर आहे. आता आमचा लेखाचोगा, कारण आमचे जय पवार आहेत, वैभव पवार सोबत दिला आहेत. बैठकी शॉट माझा पुण्यात ते क्षेत्र, पण चित्र वेगळं आहे. आता चित्र पाहिलं आपण, विकेटचं पतन झेल मिळाली आहे आणि मस्ट निडेड विकेट प्राप्त केली आहे. संकेतचं विकेटचं पतन अनंताने ही प्राप्ती केलेली आहे. गुड गुड डिलिव्हरी अँड गुड मोमेंट ऑफ द मॅच. हा मोमेंट टर्निंग होईल का तो करायचा तुम्हाला प्रयत्न, मॅच टर्न करायचा प्रयत्न करायचा आहे. केतन आउट झाला. येस, केतन आउट झाला. आमच्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 23 वरती पुढे जात नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये आम्ही धावा सांगत असतो, पण हरकत नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन पुढे मैदानामध्ये आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवा, चांगला सामना खेळा. आमच्यामध्ये शरदजी पाटील साहेब सुद्धा आहेत, ज्यांनी आम्हाला 5 बॉक्स मिनरल वॉटर पुरवलेले आहेत. मुलाचं योगदान आणि नक्कीच आम्ही त्यांचे शतश आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नानकरचे मॅच ऑफ द सिरीज साठी आम्हाला सायकल पुरवणारे आमचे सन्माननीय अगदी परममित्र सखा पाटील साहेबांच्या अनिकेतजी घरत, आपण हा सन्मान स्वीकारावा. सन्मान देत असताना आमचे आयोजक सखाजी पाटील, हा शिवशाही सन्मान असेल. अनिकेतजी घरत यांचा चांगले खेळाडू सुद्धा आहेत, चांगला खेळ त्यांनी दाखवला सकाळी पहिल्या सामन्यामध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राइव, खोदून काढला चेंडूला, वाईडिस लॉंग ऑन कव्हर करतोय. ज्याने झेल टिपलेला तो मस्त कव्हरिंग करतो आणि वेगाने, अगदी सम्राट मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पाहता पाहता अनंत यांनी षटक सुद्धा समाप्त केलं. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण अनिकेतजी घरत साहेबांचा सन्मान त्याला दिला जातोय सखारजे पाटील यांच्या शुभ हस्ते. ही शिवरायांची प्रतिमा. शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशंभोराजे. आणि मैदानामध्ये 2 षटकाची समाप्ती. वैभव किती झाला धावा? 25. 25 ऑन द बोर्ड. अजून सामना टाईट होऊ शकतो. सामना कुठे झुकला नाही बरं का. दोलायमान स्थितीमध्ये प्रेक्षको, दोन्ही बाजूला अक्षरशः उपाध्यक्ष अध्यक्षांची भिडंत आहे. ओमसाहेब आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हनुमानजी पाटील साहेबांचं आगमन झाले. आम्ही हार्दिक स्वागत करतोय आपलं. समीकरण बघूया आपण. विचारतात आपल्याला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बरोबर 12 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 14. 6-14 3 ओव्हरची मॅच आहे. तसेच शरदजी पाटील इताडेचे आमचे पाणी पुरस्कर्ते, ज्यांचा आपण सन्मान घेऊया आपल्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
मान्यवरांचे मांदिळे सूर आहे दोन्ही बाजूंमध्ये आपलं आपण लक्ष इथे वेधून घेतोय आणि आपण पाहायचं आपल्या स्क्रीनवरती. शरदजी पाटील आपण या समोर. हनुमानजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. हनुमानजी पाटील. तर 6 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 39चं टार्गेट आहे. 25 झालेत. कोण जिंकेल वैभव हा सामना अजून गुलगाट्यामध्ये आहे. असं वाटलं की 4 ओव्हरचा मुकाबला परंतु नाही. 3-3 ओव्हरचे मुकाबले सुरू आहेत आणि मॅच तरी पण न्यूट्रल आहे. कुठे झुकली नाहीये. 2 षटकामध्ये 25 धावा कुठल्या पण येणार आहे. 6 चेंडू फार महत्वाचे जे हाताळतील गोलंदाज जयेश. बॉलिंग मार्गवरती सज्ज आणि आपण पाहतोय सन्मान होत असताना आपल्या भरत पाटील साहेबांचा ज्याने आम्हाला पाणी पुरवलंय. मिनरल वॉटर्स शुद्ध देशी पाणी पुरवलंय आणि हा दुसरी धाव घेण्याचा नाद झाला. नाद खुळा झाला आणि बघा नादामध्ये फसले. फलंदाज बाद होत असताना रनआउट. एक झेल टिपला. एक रनआउट झाला आणि पंडित घोडे बाद झालेत. उपाध्यक्ष साहेब बाद झाले. निराश मुद्रेत जात असताना जड पावलाने जात असताना बघा आता डोई जड सामना होणार तर नाही ना हे त्याला प्रश्न पडलाय. संघाची ज्यांनी चांगली बांधणी केली असे पंडितजी घोडे बाद झाले. MD स्पोर्ट्स सामनेपाडा. दुसऱ्या बाजूला देवरुंगपाडाचा पंडित घोडे साहेबाचा जे अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा. अशी भिडंत रंगत असताना विकेटचं पतन झालं. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे. ते म्हणजे पाठीराखे देवरुंगपाडाचे परंतु उत्साह निर्माण झालाय तो अमनीपाडाकडे. मोमेंट टर्न होईल का बघायचंय. आता सुद्धा लॉफ केलाय आणि त्या ठिकाणी शतशक असा तैनात केलाय की तो चेंडू झेल काही सोडत नाहीये. अगदी सुरेख फिल्डिंग करतोय त्या क्षेत्रामध्ये. आणि बघा MD साहेबांचं लगेच आगमन होणार आहे. त्यांनी सुद्धा पाहिलं की आपला संघ चांगली कामगिरी करतोय. आपण जायलाच पाहिजे प्रोत्साहित करण्यासाठी आणि उत्साहित करण्यासाठी ते येत आहेत. प्रेरणा देण्यासाठी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान ओमसाई आमने लोणार KK रासोयांचे अध्यक्ष सन्माननीय मदनजी दत्तू जाधव साहेबांचं आगमन होत आहे. जसे आमचे भरतजी पाटील सुद्धा आलेले आहेत ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज पुरवलेल्या आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. हो बॅक टू द बॉलर. ओ व्हॉट कॅच. बिल इनक्रेडिबल. अविस्मरणीय अद्वितीय विभूतीय कॅच टिपलेला आहे स्वतः गोलंदाजाने. कॉट अँड बॉल. व्हॉट अ मॅच. दिस इज टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फलंदाज बाद. देवेश बॅक टू द पॅव्हलियन. हो त्याचं नव्हतं केलं MD स्पोर्ट्स सामनेपाडा संघाने आणि करून दाखवलं. 3 धक्के दिले. एक रनआउट एक झेल आणि हा नुकताच परत एकदा दुसऱ्या अटेमध्ये झेल टिपला. जबरदस्त स्टान्स आणि आपण स्क्रीनवरती मुलगा पाहू शकता बघा अगदी पोझिशन मध्ये आलाय. डान्सिंग मुद्रेमध्ये तयार आहे एकदम व्यासपीठाच्या समोर. त्याला सुद्धा स्वतःचं भान नाहीये. आनंद घेतोय तो. सकाळी बॅट होते हातामध्ये आणि आता तो गाणं लावायची वाट बघत होता. 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 27. लक्ष्य 39 धावांचं. अजून जिंकण्यासाठी बरोबर 11 धावांची गरज आहे. 3-11 समीकरण. 3 तर बकरे बनवले असं म्हणायला हरकत नाही. 3 विकेटची प्राप्ती झाली. 39 धावा करायच्या आहेत ना. 27 झाल्यात. 3-9 12 धावांची गरज आहे. 12 धावांची गरज आहे. वैभवजी डोंट वरी होत आहे. सॉरी बोलणे का. फटाक्यांचा कडकडाट आणि MD साहेबांचं आगमन होत असताना आपल्या व्यासपीठाकडे डॅशिंग पर्सनॅलिटी वन अँड ओनली मिस्टर MD इज नॉट जस्ट अ नेम इट्स अ ब्रँड. सोबतीला सुधाभाई फ्रॉम पिसे. या आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. खेळ सुरू करा. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. कोण कोणाचे 12-13 वाजवेल ते बघायचंय. गोलंदाज जयेश. ओ डॉट चेंडू काढलाय. म्हणून ते MD साहेबांनी लगेचच यायचं ठरवलं. त्यांचं कारण की त्यांचा संघ विजयाकडे वाटचाल करतोय जणू काय. आणि उपाध्यक्ष साहेब नाराज झालेत खेळाडू कक्षामध्ये. पंडितजी घोडे साहेब काय सामना टर्न केलाय. चांगला पलटवार केलाय सामन्यामध्ये. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. तुम्ही हिम्मत केली पाहिजे. आधी नाही जमलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. अगदी हार न मानता प्रयत्न करायचे असतात. तो प्रयत्न करता करता तुम्हाला ईशाला गवसणी घालायची असते. तो प्रयत्न इथे करतायत.
बिकॉज लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्या बात आहे. अगदी पक्षी सुद्धा हेलकावे घेतात बघा. त्यांचा विरह सुरू झालाय नदीच्या किनारी. अगदी उडाले बघा, पक्षी उडाले आकाशी. आणि एमडी पाडा सुद्धा आमनेपाडा उडाला आकाशी. आकाशी झेप घेतोय हे पाखरा. विजयाकडे वाटचाल करतोय आमनेपाडा. लास्ट टू गो. इट्स फिनिश ऑफ द मॅच. अभिनंदन मिस्टर एमडी साहब. अभिनंदन एमडी आमनेपाडा संघ. आणि कौतुक करतोय आम्ही उपाध्यक्ष साहेबांचा संघ पंडितजी गोडे देवरुमपाडा. आम्ही आपलं कौतुक करतोय. आपण सुद्धा चांगला खेळ दाखवला. खूप छान सामना इथे. अगदी सोपं समीकरण होतं. 39 धावांचं टार्गेट होतं, परंतु 38 धावा सुद्धा डिफेंड करून दाखवल्या एमडी आमनेपाडाने. यालाच म्हणतात जी जान से खेळला. जबरदस्त खेळ दाखवला. अफलातून क्रिकेट. खतरनाक मॅच टर्न